हाय, हॅलो. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा, ऐश्वर्याचा जाओ, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आज म्हटलं सर्व ठिकाणी छानपैकी रांगोळी काढून घेऊयात. कारण रांगोळी काढण्यासाठीही मला बराचसा वेळ लागणार होता. मी सर्वात अगोदर तर या कडाप्यावरती पण छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्यावरतीही रांगोळी काढण्या अगोदर मम्मीने छानपैकी लेपन करून ठेवले होते हळदीचे. त्यावरती नंतर मी छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली आहे. बघू शकता तुमच्या इकडे पण सूर्यनारायणाची पूजा असताना उंबरठ्याची पूजा करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता किती छान वाटत आहे. या ठिकाणीही मी छानपैकी असं शुभचिन्ह स्वस्तिक काढून घेतलं होतं. कारण कसं आहे, आपण जे पण शुभचिन्ह काढत असतो त्यामुळे जेवढे पण आपल्या घरात येणारे व्यक्ती आहेत त्यांनी रांगोळीकडे बघितल्यानंतर त्यांचं मनही प्रसन्न होऊन ते त्याच विचारांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणजेच निगेटिव्ह विचार बाहेर पडतो आणि पॉझिटिव्ह विचारानेच ते आपल्या घरी येत असतात. त्यामुळे नंतर मी ही आपली गॅलरीमधला डोअर होता त्या ठिकाणीही छानपैकी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली आहे. बघू शकता तुम्ही. आता इकडे मम्मी सूर्यनारायण पूजेची तयारी करत होती. ती कशाप्रकारे पूजा करते, काय करते, मी तुम्हाला ते सगळं काही दाखविणार आहे. कोणत्या पण पूजेची मांडणी करत असताना सर्वात पहिले तर आपल्याला स्वस्तिकच काढून घ्यावा लागत असतो. त्यामुळे सर्व स्वस्तिक काढून घेतला होता. आता इकडे पूजेची तयारी सर्व काही झाली होती. बघू शकता आपल्याला पूजेसाठी वस्त्रमाळा, फुले, हळद, कुंकू, गुलाल असं सर्व काही, दिवा लागणार होतं. आणि इकडे नैवेद्यासाठी तिने ड्रायफ्रूट्सचा लाडू, गूळ, खोबरं, शेंगदाणे सुद्धा घेतलेले होते आणि एक तांब्या भरून पाणीसुद्धा घेतला होता. त्यानंतर एक ग्रीन मॅट तिने ठेवलेलं होतं आणि त्यावरती छानपैकी त्याच्या भोवताली अशी लाल आणि पिवळ्या कलरमध्ये रांगोळीसुद्धा काढून घेतलेली होती. बघू शकता तुम्ही किती छान वाटत होतं. सूर्यनारायणाची पूजा केल्यामुळे सूर्य आपला बळकट होत असतो आणि आता सर्वात अगोदर आपल्याला कोणती पण पूजा ही अग्नीच्या साक्षीने करावी लागते. म्हणून तिने छानपैकी दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याचीही पूजा केली आणि ज्या ठिकाणी आपण सूर्यनारायण ठेवणार आहे त्या ठिकाणी सुद्धा हळद, कुंकू लावून तिने पूजा केली होती आणि त्यावरती तिने सूर्यनारायण भगवानांची जी प्रतिमा आहे ती सुद्धा ठेवून घेतलेली होती. आता चारही बाजूला आपल्याला हळद, कुंकू लावून पूजा करून घ्यायची असते. त्यावरती आपल्याला अक्षदासुद्धा ठेवाव्या लागतात आणि फुलेसुद्धा ठेवावी लागतात चारही बाजूला. तुमच्या इकडे सूर्यनारायणाची पूजा करताना कशा प्रकारे करतात? मला नक्की कमेंट करून सांगा. सूर्यनारायणाची पूजा केल्यामुळे आपल्यामधला जो पण कोणता सूर्यदोष असतो किंवा इतर कोणते दोष असतात ते सर्व काही नाहीसे होत असतात. आता एका विड्याच्या पानावरती सर्वप्रथम तर श्री गणेशांना विराजमान केलं जातं. गणेशांची हीच प्रथम पूजा केली जाते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी विड्याच्या पानावरती तिने सुपारी, खोबरं, हळकुंड, बदाम, खारीक आणि दक्षिणा म्हणून ₹1 ठेवून दिलेला होता आणि सूर्यभगवानांना छानपैकी कापसाची वस्त्रमालासुद्धा घातलेली होती. त्यामुळे तर अजूनच सुंदर लूक आला होता. बघू शकता चेहराही किती छान वाटत होता जो बनविलेला होता तो. आणि आता चारही बाजूला फुले ठेवून घ्यायचे. असं म्हणतात की सूर्य भगवान जे आहेत ते 9 ग्रहांचा राजा आहेत. त्यामुळे त्यांना सर्वात वरचं स्थान आहे. आता हे जे लाल आणि पिवळ्या कलरमध्ये कापसाची जी वस्त्रमाळा बनवली होती तेच 5 बनवायचे असतात. 2 हळदीचे आणि 3 कुंकवाचे. आणि सूर्यभगवानांचा सर्वात फेवरेट तीर्थ असं आहे ते दूध आणि साखर. दूध आणि साखरेचा तीर्थही ठेवला होता आणि जो पण आपण प्रसाद नैवेद्य म्हणून घेतला होता तो देखील ठेवून घेतलेला होता. प्रत्येक गोष्टीची आपल्याला
पूजा करून घ्यायची आहे. इकडे छानपैकी धूप लावला होता, त्यामुळे सर्व काही वातावरण असं पॉझिटिव्हच झालं होतं. आणि नंतर छानपैकी सूर्यभगवानांची आरतीही करून घेतलेली होती. आरती करण्याच्या अगोदर छानपैकी आदित्य रानूबाईची कहाणीसुद्धा ऐकली होती आणि नंतर आरतीला सुरुवात केली होती. एवढी सोपी आणि सिंपल अशी ही पूजा आहे सूर्यभगवानांची. करण्यासाठी तर 5 ते 15च मिनिटे वेळ लागत असतो, पण आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही संकट, अडचणी, दुःख, सूर्य आपला जो पण खराब असतो किंवा ज्यांना दोष वगैरे असतात, ते सर्व काही आपले सूर्यभगवान नाहीसे करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पौष महिन्यात 4 रविवार तरी सूर्यभगवानांची पूजा केली पाहिजे. नाहीतरही आपण वर्षभर सूर्यभगवानांची पूजा करायला आपल्याला तेवढा वेळ नसतो किंवा कुणी करू शकत नाही. खूप ताई करतही असतील, पण आपण जर पौष महिन्यात एवढा सूर्यभगवानांची आराधना केली तर आपले सर्व दुःख, दारिद्र्य सर्व काही नाहीसे होत असतात. बघू शकता किती छान वाटत आहे. प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं. चला तर मग आजची पूजा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओसह आपण परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.